आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख. कालच्या निकालाचा महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून कसा अर्थ काढता तुम्ही? कसं आहे, हे सगळं जे दिसतं ते सुरुवातीपासून ठरलेलं आहे. तुम्हाला सांगतो, हे सर्व जे 50 आमदार जेव्हा गुवाहाटीला गेले होते तिथेच त्यांना प्रॉमिस करण्यात आलं होतं. गुवाहाटीला हे 1.25 वर्षापूर्वी हे जे आमदार गेले होते त्याच वेळेस गुवाहाटीला त्यांना प्रॉमिस करण्यात आलं होतं की घाबरू नका, पक्षही आपलाच राहील, चिन्हही आपलंच राहील. हे गुवाहाटी म्हणजे 1.25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. 1.25 वर्षापूर्वी जेव्हा हे आमदार गेले होते तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी तिथे स्वतः सांगितलं होतं त्यांना. हे अनेक आमदारांनी आम्हाला नंतर सांगितलं की आम्हाला मोठं आश्चर्य वाटलं की हे कसं काय सांगतात. ते म्हणे की मेरी बातचीत हो चुकी है ऊपर, अपना पार्टी भी अपने साथ रहेगा, अपना सिंबल भी अपने साथ रहेगा और अपन सब इकट्ठा रहेंगे. हे 1.25 वर्षापासून ठरलेलं आहे. हे काही नवीन नाही. मला तर 100% खात्री होती, कारण की अनेक आमदार विधानसभेमध्ये भेटल्यानंतर सांगायचे. आम्हालाही आश्चर्य वाटलं म्हणजे की कसं काय यांनी सांगितलं की सब अपने मत रहेगा, फिकर मत करो. अपात्र कोणाचीच नाही, ठाकरे गटाची नाही झाले. ठीक आहे, पण जो काही निर्णय झाला तो योग्य निर्णय झाला नाही. सत्यावर असत्याचा विजय झालेला आहे. आता राष्ट्रवादीचा पण निकाल आहे याच महिन्यात. अरे काय होणार सगळ्यांना कल्पना आहे ना. ज्या पद्धतीचं संपूर्ण राजकारण चालू आहे असं आहे की सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिल्यानंतर त्या गाईडलाईन फॉलो करायच्या नाही. सुप्रीम कोर्टाने जो प्रतोद दिला होता शिवसेनेचा तो योग्य प्रतोद त्यांनी सांगितलं होतं. आता यांनी गोगावलेला प्रतोद म्हणून सांगितलं. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं सुद्धा गाईडलाईन पाळायचे नाही आणि सगळं ठरवून चाललेलं आहे. असंच राष्ट्रवादीसोबत होईल असंच वाटतंय? भीती वाटते अशी? आता भीती कशात आहे, काय होणार आहे याची कल्पना आहे थोडीशी आम्हाला. आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या मंचावर जाणं पुन्हा दादांनी टाळलं. ठीक आहे, दादांचं आता वैयक्तिक का गेले नाही का नाही, की साहेबांच्या समोर त्यांना जायचं नाही, की साहेबांच्या तोंडावर तोंड पडलं तर त्यांना संकोच वाटत असेल काय. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.